आई वडिलांपर्यंत पोहोचतच नाहीत त्यांची पावलं बघ. आई वडील आजारी पडले की ते तिकडनं पैसे पाठवतात आणि सांगतात इथल्या सामाजिक संस्थेला तुमच्या पद्धतीने कार्य करून घ्या, आम्हाला येता येणार नाही. जरा खूप वाईट आहे. म्हणून पहिली रचना जी, पहिली कविता जी तुमच्या पुढे ठेवतो, आपल्या घरामध्ये वाटे पडता कामा नये ही गोष्ट आपण माझे लेकरं असतील, मी सगळ्यांना विनंती करेन, लक्ष दिलं पाहिजे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे. खूप सुंदर पद्धतीचं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या कवितेत मी असं म्हटलं की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला चुरगळलेला हा सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गोढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गोढ्या वाढत गेल्या. या गोढ्या कमी करण्याचं काम गंगाई बाबाजी महोत्सव करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. कुटुंबातल्या ह्या सगळ्या घड्या आपल्याला कमी करायच्या, म्हणून चांगले व्याख्याते, चांगले लोक तुमच्या पुढ्यात आले पाहिजे, बोलले पाहिजे, हा आग्रह इथला. आणि खरं हा लोक जागराचा एक कार्यक्रम होऊन गेलेला आहे, लोक महोत्सव झालेला आहे खऱ्या अर्थाने. पहिली कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो. बाई फुपाटा 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 बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. लेकरं शिकतात, मोठी होतात, शहरात नोकरीला निघून जातात आणि आई बापाकडे वाटा मागतात. खूप वाईट आहे. स्वतःचं भरण पोषण जर स्वतःच्या पगारानं होत असेल तर वाटा का मागावा. बाई फुपाटा 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 बाई ग, शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. लई फुपाटा 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 बाई ग. बाप रावणारा तुझा रान माळा भरलं फुलं, हिरवं जगवण्यासाठी त्याला. रावणारा तुझा रान माळा भरलं फुलं, हिरवं जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग. लई फुपाटा 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 बाई ग. बाई फुपाटा 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 बाई ग. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना, हात चले का शेंगुळ्या खायना. खाल्ल्या ना शेंगुळ्या? लेकरांना नाही माहित, लेकरांना पिझ्झा बर्गर माहित आहे, लेकरांना मॅगी माहित आहे, 2 मिनिट का खेळ. पण एकदा शेंगोळ्या आईला सांगा शेंगोळ्या करून देऊ ना, ती करून देईल तुम्हाला. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी ना, येडवाण्याच्या हात चले का शेंगोळ्या खायना. जगला आखरी लोक सलनारा काटा ग. लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. किती पाळवे तुकडे किती करावा रुसवा, माया राबू राबू झाले का भाकरीचा तवा. किती पाळवे तुकडे किती करावा रुसवा, माया राबू राबू झाले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा, बाप दुष्काळी कोरडा, हात हाती देना बेटा. लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरा. लई फुपाटा 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 बाई ग. बाई फुपाटा 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 बाई ग. माहित आहे, दुष्काळ नावाची गोष्ट आपल्याला माहित आहे, जखमी पावलांचं आपल्याला माहित आहे. तर या वाटा सगळ्या तशाच राहिल्या पाहिजे. खूप तरुण लेकरं बसले भीमराव दादा, त्यांच्या मनामध्ये जे चाललंय ते नाही बोललं तर मग गडबड होईल, आहे ना, ते जास्त गडबड करतील. एक प्रेम कविता तुमच्या पुढे ठेवतो. कविताने एवढं प्रेम करायला आवडतं, आवडलं तर तोंडावर नका देऊ. मग दुःख होतं, वाईट वाटतं ना, आणि फारच अति झालं तर मग
प्राचार्य वागसर आहेत. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. कविता संपल्यावर कृपया येऊन विचारायचं नाही, ओ कोण थे. खूप त्रास होतो. मैना ओढून जाईल एका कुंकुवा पायी दूर, मैना ओढून जाईल. रागू घेताना राहील याद मैनेची येईल. रागू घेताना राहील याद मैनेची येईल. दोन दिवसाची संगत साथ सोडून जाईल दिव्याला वाट. रागू दूर मैना दूर आठवणींची भयान रात, ती भयान राताची भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात माईन फिरवीन. गोंधन हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात माईन फिरवीन. वरात येता दारी मैना जीव हाती तुटेल ग. जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल ग. कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोल. तुझं लगीन ठरलं मन राखूच झुरलं. तुझं लगीन ठरलं मन राखूच झुरलं. लेकरांना शेवटच्या वेळी जायचं तुमच्या लक्षात येईल. शेवटच्या वेळी ह्या समर्पणाच्या वेळी आहे. एक हिंदी सिनेमातला डायलॉग आहे, खूपच वाईट आहे, भिकार डायलॉग आहे. कोणी लिहिला माहित नाही की तुम मेरी हो नहीं सकती तो किसी की नहीं हो सकती. अगो बापाची जागीरदारी काय. हा प्रेम असं शिकवत नाही. प्रेम माणसाला हलकटपणा शिकवत नाही. प्रेम माणसाला समर्पण शिकवतं, लक्षात ठेवा. मैन पोरी सुखानं नाद, धन्याची नाती प्रेमानं सांग. आसमान बांधून बांध सजना संगे गोडीनं नान. पोरी सुखानं नाद अग गोडीनं नान. याद तुझी ग आल्यावर कोण चंद्राला करीन. याद तुझी ग आल्यावर कोण चंद्राला करीन. भरल्या डोळ्यानं पाहीन रागू एकाला गाईन. रागू एकाला गाईन. रागू एकाला गाईन. आमच्याकडे एक गंमत होती, खूप सुंदर गंमत होती बाळांनो. कुठलीही कविता चालीत शिकवायची असेल ना, आमचे सर फार सुंदरातून सयबालपणाची ग आज येते आठवण. मला चौरंगी वाडा कडेवर घेऊन या दूध भात. कविता पाठ झाली. कुठली चालवते बाळांनो ही माहिती तुम्हाला? हिंदी सिनेमातलं खूप सुंदर गाणं आहे. मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा. भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहा मेरा दिल. सेटर आहे, दोघे चुकीचं बोलतात. या कवितेची चाल माझी आहे, चांगल्या चालीचं असल्याने. आहे ना चांगल्या चालीचं? आहे का? नाही तर कार्यक्रम थांबवतो. कवितेची चाल माझी बाळांनो. कविता सग पाचपोळांची, लक्षात ठेवा. कविता सग पाचपोळ नावाच्या एका विदर्भातल्या समाधान गजानन पाचपोळ त्याचं नाव. त्याला चाल मी दिली. आणि मराठीमध्ये तुम्ही जे सगळ्या कीर्तनकार महाराजांकडून, सगळ्या बुवा बाबांकडून आईच्या आणि बापाच्या कविता ऐकता आहात, त्या सगळ्या चाली माझ्या आहेत. ते नम्र पद्धतीने जाहीर करतो. हा अभिमान नाही, स्वाभिमान नाही. पण ती कविता, त्याला चाल मी लावली. यासाठी तुमच्याशी बोलतोय लेकरांनो मी. तुम्ही जर कलावंत म्हणून पुढे येणार असाल
चांगल्या चालीचे होणार असाल तर जे उदांत आणि 5 मिनिटासाठी आपल्याला नाचवतं ते गाणं काही कामाचं नाही आहे. उदाहरणार्थ आपल्या आईचा सन्मान करणारं मध्यंतरी गाणं आलं होतं, खूप नाचलो आपण. केवढा मोठा आईचा सन्मान केला त्यांनी, आहे ना, शांताबाई, है ना, केवढा सन्मान केला ना, केला की नाही त्या गाण्याने सन्मान? नाही बाळांनो, त्या गाण्याने सन्मान नाही केला. जी माझी शांत आत्या होती, शांत आजी होती, शांत मावशी होती, शांत आई होती, ती रस्त्याने जात असताना टवाळ पोरं चौकात उभे राहायची आणि जोरात ओरडायची शांताबाई, ती रडत रडत घरी यायची. काव्य गाणं कोणाचाही अपमान करणारं नसावं, माणसाचा सन्मान करणारं असावं. त्याला लोकगीत म्हणतात. लोक महोत्सव घेतोय आपण आई बाबांच्या नावाचा, गंगाई बाबाजी महोत्सव, तर हे भान आपल्याला असणं गरजेचं आहे. मी अशाच कवितांना चाली देतो, मी अशाच कवितांना चाली देईल की त्याच्यामुळे समाजाचं भलं होईल. वाईट कृत्य माझ्याकडून होणार नाही, कारण की सावित्री मायेचा फोटो आहे समोर. बोलती आया बाया ग, आया बाया ग, बोलती आया बाया, नव्या लढाईच्या लढाया ग, लढाईच्या लढाया, माय बोलती आया बाया ग, आया बाया ग, बोलती आया बाया. लय लय वाढले बुवान बाबा, राजकारणावरी गताबा, लय लय वाढले बुवान बाबा, राजकारणावरी गताबा. भोंदुगिरीचा घेऊ बळी, ज्ञान विज्ञानी भरूया तळी, ग्रंथालयाचा हो पाया ग. सगळ्या लेखी माझ्या केवढे शिकल्यात ना, टक्क्याने आता लेखींचं प्रमाण जास्त आहे, लेकरांचं प्रमाण कमी आहे. सावित्री मायचं हे तर तुझं देणं आहे, आम्ही फक्त सांभाळतोय. हे तर तुझं देणं आहे, आम्ही फक्त सांभाळतोय. तू दिलेलं दोन्ही हाताने उडतोय. ग्रंथालयाचा लढाईच्या लढाया, लढाईच्या लढाया, हंबारून हंबारून वासराले चाटते जावा गाया. तिच्या नदी दिसते मले तवा माही माया. आया बाया सांगता की मी होतो जवाताना, दुष्काळाच्या चाली मायचा केला होता पाना. पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाया, तिच्या मध्ये दिसते मले तवा माय माया. माय जाहेरा माणसादी हिंडे अनवाणी, त्याले बीतीचा मोजत नसे पाया. तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माया. सुटी मध्ये जवा मी येतो होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी. अरे करू नको घाई म्हणे पोट भर खाया, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माया. बाप लावे माईच्या माग सदा कदा मन, बसा झाला शिक्षण याचा हाती घेऊ दे रुमान. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाया, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माया. हे दारू पिऊन मायने रोज मारे माझा बाप, दारू पिऊन मायने रोज मारे माझा बाप. थर थर कापे माय लागे तिले धाप, कसायाच्या दावानीले बांधली जशी गाया. तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माया, तवा माई माया. चांगले मित्र व्हा. मी माझ्या वडिलांचा फार चांगला मित्र होतो. आज आपण जो आदर्श भूषण पुरस्कार दिला माझ्या वडिलांना मी अर्पण करतो. भीमराव जीवनावती माया मन मायेचा निराळा, जीवनावती मायेचा निराळा. बाप लपवी तो डोळा जवळ तुया
पाणी माय नारळाचं 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 पाणी. आणि समारोपाकडे जाऊया, चालेल ना? बरं तुम्ही फक्त टाळ्या वाजवता, काय बोलणार की नाही तुम्ही? व्हेरी गुड तर बोललं, आता माझ्यासोबत गाणं म्हणायचं, चालेल ना? चला एक ओळ मी म्हणतो, माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचे बाळांना. प्रार्थना म्हणतो ना आपण, तसे म्हणायचे. ओके. आई कुणाचे हे असो, अरे आष्टीचं पाणी, तिचा सन्मान करावा. आई कुणाचे हे असो, तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. प्रेमाचा गर अमृत सागर धरा भारोभार माय माझी माय माय माझी. कन्या घालविला चुलीत लाचार माय माझी. असो कोणी वैरी गोड तिची वाणी, असो कोणी वैरी गोड तिची वाणी. शहाळ्याचे पाणी माय माझी मम्मी माझी मॉम माझी. किंवा कार्यक्रम मुलांना काहीतरी स्फूर्ती मिळावी, मुलींना काहीतरी स्फूर्ती मिळावी. आणि तुमचं हेच वय असं आहे की तुम्हाला जीवनाची कलाटणी या वयापासून सुरुवात होते. म्हणजे आपल्याला जीवनात जे करायचं असतं की 10वी 11वी 12वी नंतरच आपण इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, टीचर होतो, किंवा काहीच नाही जमलं तर शेतकरी होतो. तर आता तुम्ही बसलेले सर्व 12वीच्या आसपासचे आणि त्या पुढचे मुलं आहेत. तुम्हाला जीवनामध्ये पुढं काय व्हायचं हे याच वयात ठरवायचंय. त्यामुळे तुम्ही जीवनाकडे तसं गांभीर्याने पहा आणि अभ्यासामध्ये लक्ष द्यावा. इतर ऍक्टिव्हिटीज, समजा कुणाला इथे एका मुलीने सुंदर असं स्वागत गीत गायलं, तसं आपल्याला गायिका व्हावं. तुम्ही टीव्हीवर कार्यक्रम पाहत असाल की महाराष्ट्राचा संगीत सम्राट, त्याप्रमाणे इंडियन आयडल, भारताचा संगीत सम्राट असे कार्यक्रम होत असतात. हे सगळे ग्रामीण भागातले मुलं-मुली आहेत आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी होण्याचं त्यांनी ठरवलेलं असतं, त्यामुळे ते होत असतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा याच वयामध्ये कविता करणं असेल, कथा लिहिणं असेल, किंवा अभ्यासात तुमचा पहिला नंबर असेल तर अभ्यास मन लावून करणे, खेळामध्ये असेल तर तुम्ही आता प्रॅक्टिस करणे, हे सगळं याच वयात जर सुरू केलं तरच आपल्याला पुढे जीवनाची वाटचाल सुखी आणि समृद्धीची होऊ शकते. अन्यथा गरिबी आपल्या वाट्याला येते. त्यामुळे जो कोणी शिकेल तोच काहीतरी मोठा होईल. जो शिकणार नाही त्याच्या वाट्याला पिढ्याने पिढ्याची गरिबी येते. जो शिकलाच नाही तर तो काय करणार? जसं आता एका कवितेमध्ये सांगितलं, बिअर बारमध्ये तो काम करतोय, पुढे एखाद्या हॉटेलमध्ये काम करतोय, गवंड्याच्या हाताखाली काम करतोय किंवा गवंडी होतोय, पण तो साहेब होत नाही. आणि याच वयात जर तुम्ही अभ्यास मन लावून केला तर तुम्ही आई वडिलांना पण आनंदी ठेवू शकता. आई वडिलांना आनंदी जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे आणि ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम करायला पाहिजे. अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी मला आणखी एक दुसरा कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडं